गुड इव्हिनिंग नमस्कार. ठीक आहे. सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत. बघा, आपण या ठिकाणी आज एक नवीन विषय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये, त्यामध्ये MPSC असेल, बाकीच्या सरळ सेवा असेल किंवा टेट असेल, जनरली जेवढे काही महाराष्ट्र राज्य गव्हर्नमेंट जे आहे या परीक्षा ज्या आहेत, लक्षात ठेवा. चला, ओके. म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या सरळ आपण म्हणतो की सरकारी नोकरी, सिंपल भाषेमध्ये, या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ज्या परीक्षा आहेत, स्पर्धा परीक्षा, आणि त्यातला सगळ्यात मेजर सब्जेक्ट अँड सगळ्यात स्कोर जर आपण कोणत्या विषयामध्ये जर जास्त करणं जर आपल्यासाठी पॉसिबल असेल तर तो आहे तुमचा महाराष्ट्राचा भूगोल. एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. चला, जनरली हा विषय स्पेशली MPSCचा आपण जर विचार केला, ओके, किंवा राज्यसेवा असेल, तुमचं गट ब असेल, गट क असेल, PSI STI ASO असेल, एक्साइज PSI असेल, टॅक्स असिस्टंट आहे, अजून भरपूर पद आहेत त्याच्यामध्ये. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे दोन्ही पण परीक्षेला तो आहे. आणि इतर ज्या काही परीक्षा आहेत, इतर परीक्षा, मग त्यामध्ये सरळ सेवा आहे, पोलीस भरती आलेली, ओके, त्यानंतर टेट आहे, शिक्षक अभियोग्यता, आणि अजून काही तलाठी, ग्रामसेवक, जे काय सरळ सेवा, या सर्व परीक्षेमध्ये आपल्याला हा विषय अगदी मेजर आहे. आता पहिला मुद्दा लक्षात ठेवू. चला, आपण जनरली जर चर्चा केली, बघा, एक पहिला मुद्दा मी तुम्हाला वारंवार सांगत जाईल की कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना किंवा कोणताही विषय आपण ज्यावेळेस नवीन हाताळायला घेतो, त्या विषयाचा एक मॅप, ज्याला आपण माइंड मॅप म्हणतो, तो मॅप आपल्या माइंडमध्ये सेट असणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? ज्यावेळेस तुम्ही त्या विषयाचा मॅप आपल्या माइंडमध्ये ठेवता, 100% मी तुम्हाला सांगतो तुमचा मार्कच त्या विषयातला जात नाहीये. कारण की जनरली काय होतं बघा, आपण फक्त विचार काय करतो, हा आम्हाला सिलेबसला महाराष्ट्राचा भूगोल आहे, आम्हाला सिलेबसला भारताचा भूगोल आहे, पण नेमकं ह्या भूगोलामध्ये आपल्याला काय पाहायचंय आणि काय नाही पाहायचंय हे पण आपल्याला कळणं गरजेचं आहे. बरोबर आहे की नाही? आता जनरल तुम्ही कोणतंही पुस्तक जर घेतलं मार्केटमधलं महाराष्ट्राच्या भूगोलचं, तर मग आता त्यातलं नेमकं करायचं काय हे तर आपल्याला माहित पाहिजे की नाही. आता तुम्हाला परीक्षेमध्ये आपण जर जनरली विचार केला, स्पेशली MPSC असेल किंवा गट क गट ब ह्या परीक्षा असतील, ओके, या एक्झाममध्ये तुम्हाला हा विषय पूर्व परीक्षेला 15 मार्काला आहे, आणि मेन्सला गट ब आणि गट क बद्दल बोलतो बरं का फक्त मी, ओके, मेन्सला तुम्हाला हा 10 मार्काला विषय आहे, म्हणजे 10 प्रश्न आहेत. मग आपल्याला किंवा इतर ज्या परीक्षा आहेत, मग त्यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती, सरळ सेवा, तुमची टेट आहे, शिक्षक अभियोग्यता, जनरली 5 ते 6 प्रश्न आपल्याला या विषयावरती आहेत. मग आपल्याला करायचंय काय, नेमकं या विषयातले कोणते कंटेंट आपल्याला फोकस करायचे, आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, मग पहिला मुद्दा लक्षात ठेवतो, तुमचा विषय कोणताही असू द्या, भूगोल असेल, राज्यघटना असेल, इतिहास असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, मराठी इंग्रजी असेल, विज्ञान आहे, करंट अफेअर असेल, विषय कोणताही घ्या, त्या विषयाचा माइंड मॅप पहिले तयार करा, नंतरच त्या विषयाला अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे. बरं, चला, आता मी आपण जास्त वेळ घेत नाहीये. सर्वांचं प्रथम चलो ठीक आहे, सर्वांचं स्वागत आहे. आता आपण सुरू करू डायरेक्ट आपला हा महाराष्ट्राचा भूगोल विषय. पहिला मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, जनरली एक आपण जर मुद्दा जर या ठिकाणी घेतला तर पहिला मुद्दा तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये याला माइंड मॅप म्हणायचे. तुम्हाला एक्झॅक्ट इथं हे सगळं जे काही तुमच्या समोर आले एकाच डायग्राम मध्ये हे सर्व प्रकरणांची माहिती आता मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये बघा मोजून फक्त काय करायचे, पर्टिक्युलर महाराष्ट्राच्या भूगोलसाठी, ओके, एवढे प्रकरण काय करायचे तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाचे. ठीक आहे. जर तुम्ही सुरुवात जर केली, बघा तुमचं पहिलं प्रकरण आहे बॉर्डर ऑफ महाराष्ट्र, सेकंड जे काही महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्र असेल, त्यानंतर थर्ड प्रकरण तुमचं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील रिव्हर सिस्टम आहे, त्यानंतर महाराष्ट्रामधलं जे काही वेदर वगैरे आहे, ओके, त्यानंतर महाराष्ट्र फॉरेस्ट आहे, त्यानंतर महाराष्ट्र सॉइल आहे, त्यानंतर महाराष्ट्र क्रॉप्स नावाचं प्रकरण आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही मिनरल्स आहेत, ओके, खनिज संपत्ती, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या, ओके, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लक्षात ठेवा चला जे काही ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर महाराष्ट्रामधले नॅशनल हायवे, स्टेट हायवे, डिस्ट्रिक्ट रोड आपण ज्याला म्हणतोय, त्यानंतर जे काही महाराष्ट्रामध्ये टुरिझम प्लेस आहेत, इथपर्यंत आपल्याला काय करायचं या महाराष्ट्राच्या प्रकरणासंदर्भात. महाराष्ट्रामध्ये एवढे प्रकरण आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही पाठीमागचा कोणताही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ओपन करून बघा, या क्वेश्चन पेपरमध्ये या मुद्द्याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न गेलेला नाही म्हणजे नाही. मी तुम्हाला आता पुढे आपले बरेचसे मुद्दे आहेत की ज्याच्यावर आपण नंतर इथं स्टेप बाय स्टेप चर्चा करूया. ओके, आता पहिला मुद्दा लक्षात ठेवू चला, पहिला मुद्दा लक्षात ठेवू चला. आता इथं जनरली आपण जर भूगोल जर पाहिला
तर एवढे प्रकरण तुम्हाला सर्व सिलेबसला आहेत. आता एक सिंपल आणि सरळ मुद्दा आपण चर्चा करू सुरुवातीला या 8 टॉपिक बद्दलची. ठीक आहे, या साईडचे 4, या साईडचे 4, 3-4 असेल. ठीक आहे, आता पहिला मुद्दा लक्षात ठेवू. चला मग तुम्हाला आपलं महाराष्ट्र राज्य कधी निर्माण झालं माहित असणं गरजेचं आहे. बरं, जनरली काय होतं बघा, आपण फक्त कधी निर्माण झालं सगळ्यांना सांगता येते की महाराष्ट्र राज्य 1 मे 1960, बरोबर, या दिवशी काय झाले, निर्माण झाले. परंतु माझा मुद्दा लक्षात ठेवायचा, मग महाराष्ट्र राज्य निर्मितीची प्रोसेस काय होती हे पण आपण समजून घेऊया. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं स्थान, ओके, ज्याला आपण स्थान, विस्तार आणि सीमा म्हणतो, हे सर्व आपण डिटेल्स मध्ये चर्चा करूया. त्यानंतर भारताचं जेवढं क्षेत्रफळ आहे तेवढं, म्हणजे त्या क्षेत्रफळाने किंवा भारताचं जेवढं क्षेत्रफळ आहे लक्षात ठेवायचं, त्या क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राचं किती, त्याचं आपल्याला पर्सेंटेज पाहिजे, टक्केवारी वगैरे, हे पण आपण कव्हर करूया. त्यानंतर लक्षात ठेवायचं एकूण जिल्हे. फक्त हे मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे नाहीत, याच्यामध्ये अजून डिटेल्स भरपूर माहिती आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा स्थान, विस्तार असेल, त्यानंतर लक्षात ठेवायचं लांबी, रुंदी आहे, आणि शेवटी लक्षात ठेवायचं महाराष्ट्राचा आकार आपल्याला कव्हर करायचा आहे. एवढे सर्व मुद्दे आपल्याला त्यामध्ये माहित असणं गरजेचं आहे, म्हणजे आहे. ओके, आता बघा एक पॉइंट आपल्याला कव्हर करायचा आहे, तो पहिला मुद्दा आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना. आता जनरली एक गोष्ट वारंवार लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला याच्या पुढे बरेचसे सांगत जाईल की महाराष्ट्र राज्य नेमकं निर्माण कसं झालं त्याबद्दल आपण चर्चा करूया. अगदी ब्रिटिश कालखंडामध्ये जर तुम्ही गेले तर वास्तविकता लक्षात ठेवायचं 1599 ला एक जॉन मिल्डन हॉल नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आहे. हा ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये आला, आणि आल्यानंतर या ब्रिटिश अधिकाऱ्याने काय केलं, इथं भारतासोबत व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली 1599 ला. त्या कंपनीचं नाव आहे इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी. आणि मग 31 डिसेंबर इसवी सन 1600 ला ज्यावेळेस ब्रिटनच्या महाराणीने त्या इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतासोबत व्यापार करण्याची परवानगी दिली, त्यावेळेस त्या कंपनीचं नाव झालं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. आता एक बेसिक मुद्दा, सुरुवातीला ही जी काही कंपनी आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, हिचे भारतामध्ये सुरुवातीला 3 प्रेसिडेन्सी, म्हणजे 3 ठिकाणी त्यांचे मेन व्यापारी केंद्र, ज्याला आपण इलाखा म्हणूया, प्रेसिडेन्सी म्हणूया, हे 3 प्रेसिडेन्सी होत्या. त्यातलं लक्षात ठेवायचं पहिला आहे कलकत्ता, सेकंड लक्षात ठेवायचं बॉम्बे, आणि थर्ड लक्षात ठेवायचं मद्रास. ह्या 3 ठिकाणी त्यांचं प्रमुख प्रेसिडेन्सी होत्या भारतामध्ये ब्रिटिश कंपनीच्या. आता त्यातला जो काही बॉम्बे इलाखा आहे, या बॉम्बे इलाख्यामध्ये त्या कालखंडामध्ये आता सध्याचं गुजरात, महाराष्ट्र, खाली केरळ, गोवा, कर्नाटक हा सगळा पोर्शन येत होता बॉम्बे इलाख्यामध्ये. आता आपल्याला काय करायचं, त्यातला फक्त बॉम्बे प्रेसिडेन्सी आपण ज्याला म्हणतोय, ही बॉम्बे प्रेसिडेन्सी बाजूला काढायची, आणि त्यानंतर आपल्याला चर्चा करायची आपल्या महाराष्ट्र संदर्भातले. ठीक आहे, आता सुरुवातीला महाराष्ट्र राज्य निर्माण कसं झालं, एकूण 5 टप्पे आहेत महाराष्ट्र राज्य निर्मितीचे. त्यातला पहिला टप्पा जो आहे तो लक्षात ठेवायचा मुंबई इलाखा. 1618 ते डायरेक्ट 1937 या ड्युरेशन मध्ये काय होतं त्या ठिकाणी मुंबई इलाखा. त्यानंतर इथं मुंबई प्रांत आहे. 1937 ते 1947 दरम्यान हा मुंबई प्रांत आहे. त्यानंतर मुंबई राज्य 1947 ते 1956 मध्ये आहे. त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य 1956 ते 1960 मध्ये आहे. आणि शेवटी लक्षात ठेवायचं आपलं महाराष्ट्र, तो म्हणजे 1 मे 1960 आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता आपल्याला काय करायचं, एक्झामच्या दृष्टीने या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचा विचार करायचा आहे. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं, पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा मुंबई इलाखा, कालखंड, ड्युरेशन 1618 ते त्या ठिकाणी किती 1937. डायरेक्ट तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसा येतो बघा, जनरली कधी कधी तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्र राज्य निर्मितीचा योग्य सिक्वेन्स लावा. मग हा सिक्वेन्स तुम्हाला त्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. त्यातला पहिला हे इलाखा असेल, प्रांत असेल, त्यानंतर खाली मुंबई राज्य असेल, त्यानंतर द्विभाषिक मुंबई राज्य असेल, आणि शेवटी लक्षात ठेवायचं आपलं महाराष्ट्र राज्य. ओके, आता काय करू आपण, एक एक पॉइंट आपल्याला काय करायचं आहे यातला कव्हर करायचं आहे. हे वर्ष पण तुम्हाला प्रॉपरली इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे आहे. ठीक आहे, आता माझा मुद्दा लक्षात ठेवायचा, इथं एक विषय असा आहे, सुरुवात जर आपण केली तर सुरुवात करायची आपल्याला मुंबई इलाख्यापासून. 1618 ते 1937 हा जो कालखंड आहे, हा कालखंड लक्षात ठेवायचा हा आहे मुंबई इलाख्याचा. आता मी तुम्हाला मगाशी बोललोय, ओके, मगाशी पण बोललो तुम्हाला मी, जो मुंबई इलाखा आहे, या मुंबई इलाख्याला सुरुवातीला काय बोललं जायचं, याला बोललं जायचं बॉम्बे प्रेसिडेन्सी, बरोबर की नाही. आता विषय लक्षात ठेवायचा मी तुम्हाला वारंवार सांगत जाईल. आपण जर थोडक्यात अजून तर थोडं डीप मध्ये जर पाहिलं, ओके, 1668 ला इंग्रजांनी काय केलं, वास्तविकता लक्षात ठेवायचं 1613 मध्ये, थोडंसं पाठीमागे तुम्हाला सांगतो मी, 1613 मध्ये त्यांनी काय केलं, त्यांची भारतातील पहिली वसाहत
वसाहत म्हणजे वखार आपण ज्याला म्हणतोय, ज्याला आपण व्यापारी केंद्र म्हणतोय, जिथून त्यांचा सर्व ट्रेड म्हणजे काय, व्यापार, हा सर्व चालवला जायचा. 1613 मध्ये त्यांनी त्यांची भारतातील पहिली वसाहत निर्माण केली ती भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती, म्हणजे कुठं, गुजरात राज्यामध्ये सुरत या ठिकाणी. परंतु 1668 ला ब्रिटनचा जो राजपुत्र आहे चार्लस दुसरा, या चार्लस दुसऱ्यांनी काय केलं, हे जे बॉम्बे बेट आहे, वास्तविकता लक्षात ठेवायचं, 1661 मध्ये हा जो काही पोर्तुगाल देश आहे त्याचा राजा होता बघा, पोर्तुगालचा राजा अल्फान्सो पाचवा, याची बहीण आहे कॅथरीन ऑफ ब्रेगॉन्झा, हिचं लग्न या चार्लस दुसऱ्या सोबत झालं होतं 1661-62 मध्ये. आणि चार्लसने काय केलं, लग्न झाल्यानंतर या लग्नामध्ये या अल्फान्सो म्हणजे पोर्तुगालच्या राजाने काय केलं तर त्याच्या बहिणीसाठी बॉम्बे हे जे काही बेट आहे ते कोणाला देऊन टाकलं, त्या चार्लस दुसऱ्याला. आता चार्लस दुसऱ्याच्या टायमध्ये हे बॉम्बे बेट आलं आणि यांनी काय केलं, 1668 मध्ये हे बॉम्बे बेट ही जी कंपनी आहे ना, जेव्हा कंपनीबद्दल तुम्हाला बोललो मी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, ह्या कंपनीला वार्षिक भाडे तत्वावर देऊन टाकलं. मुद्दा लक्षात ठेवायचा. मग लगेच कंपनीने काय केलं, म्हणजे मला सांगायचंय काय, 1668 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी जी आहे, ज्याला आपण बॉम्बे इलाखा वगैरे आपण ज्याला म्हणतोय, याही अगोदर ब्रिटनने किंवा इंग्रजांनी काय केलं, त्यांची बॉम्बे ही जी काही आपण ज्याला व्यापारी केंद्र म्हणतोय, ओके, वखार, ही कधी निर्माण केली, 1668 मध्ये. माझ्या मुद्दे लक्षात ठेवायचा. लगेच ब्रिटिशांनी काय केलं, ब्रिटिशांनी, आता विषय असा आहे पण आपण चर्चा करतो 1618 पासून, बरोबर की नाही. मग या ठिकाणी 1618 ला पोर्तुगाल यांनी पण सुरुवातीला इथं एक त्यांचा इलाका स्थापन केला, ज्याला आपण काय म्हणतोय, त्या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणतोय. आता माझा मुद्दा लक्षात ठेवायचा. मग बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये एकूण 4 प्रशासकीय विभाग, आता सध्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट आहेत त्यांची संख्या आहे 6. परंतु आपण जर विचार केला, या ठिकाणी 1618 मध्ये आपले जे काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट किंवा ज्याला आपण रिव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणूया, यांची संख्या महाराष्ट्रामध्ये किती होती, 4 होती. कुठं, या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये. आणि या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये अजून लक्षात ठेवायचं, प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 6 होती आणि तालुक्यांची पण संख्या किती होती, 6. म्हणजे मुद्दा लक्षात ठेवायचा, जर इथं 4 प्रशासकीय विभागामध्ये, इथं प्रत्येक प्रशासकीय विभागात तालुके किती, जिल्हे किती, 6 जिल्हे. म्हणजे लक्षात ठेवायचं, या ठिकाणी 6 चौक किती, 24 जिल्हे तुम्हाला या बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये पाहायला मिळतील. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुके पण 6च होते. म्हणजे माझा मुद्दा लक्षात ठेवायचा, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये किंवा बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये एकूण जिल्ह्यांची जी संख्या आहे ती 24 लक्षात ठेवायचा. बरं, तुम्हाला हे जिल्ह्यांचे नावं किंवा ती संख्या एवढी आपल्यासाठी मॅटर करत नाहीये. आपल्यासाठी मॅटर करतं त्या 4 जे काही रिव्हेन्यू डिपार्टमेंट होते, ज्याला आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट म्हणलोय, यांची नावं सांगा किंवा यांची नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचं, मी काय सांगतोय, मुद्दा लक्षात ठेवतो, तुम्हाला इथं एक पॉइंट कन्फर्म विचारला जाईल की ते 4 ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट कोणते, कशामधले, या बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणा किंवा मुंबई इलाखा म्हणा, एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं. त्यातला पहिला विभाग आहे तो म्हणजे सिंध, त्यानंतर लक्षात ठेवायचं इथं नॉर्थ म्हणजे उत्तर आहे, त्यानंतर मध्य, आणि सेकंड लक्षात ठेवायचं साऊथ म्हणजे खाली दक्षिण. म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा ज्याला आपण मुंबई इलाखा म्हणूया, यामध्ये एकूण 4 प्रशासकीय विभाग होते. त्यातला पहिला लक्षात ठेवायचा सिंध, उत्तर, मध्य आणि दक्षिण. आणि या प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये 6 जिल्हे आणि तालुके असायचे. ठीक आहे. इथं हे 4 नावं थोडेसे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. क्लिअर. चलो आता थोडंसं आपण सेकंड कडे जाऊया. सेकंड इथं जो स्टेप आहे पुढची ती आहे मुंबई प्रांत. कालखंड 1937 ते 1947. आता वास्तविकता लक्षात ठेवायचं, इथं मुद्दा असा आहे, 1935 ला ब्रिटिश सरकारने एक कायदा केला होता. आता एक अजून कन्फर्म लक्षात ठेवायचं, मी तुम्हाला काय सांगतोय, 1935च्या कायद्यामध्ये म्हणजे वास्तविकता सुरुवातीला अगदी तुम्ही थोडंसं ब्रिटिश कालखंडामध्ये जर पाहिलं तर बघा, सुरुवातीला ब्रिटिशांनी काय केलं, आपला अखंड जो भारत आहे संस्थानिक आणि ब्रिटिश प्रांत यांच्यामध्ये सर्व डिवायडेड केला होता. आणि इथं ब्रिटिशांनी त्यांचे भारतामध्ये एकूण 11 प्रांत निर्माण केले. किती प्रांत? 11. त्यातला एक प्रांत म्हणजे कोणता? आपला मुंबई प्रांत. आणि या त्याला मुंबई प्रांत म्हणा किंवा बॉम्बे प्रांत म्हणा, एकच शब्द आहे तो. ओके. आता काय झालं, 1935च्या कायद्याने 1937 मध्ये 1935च्या कायद्याने 1937 मध्ये या 11 प्रांतामधल्या निवडणुका पार पडल्या. त्यातलीच एक आपली कोणती आहे? बॉम्बे प्रांत. आणि निवडणुका पार पडून काय झाले, या बॉम्बे प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बनले बाळासाहेब गंगाधर खेर. कन्फर्म परीक्षेमध्ये प्रश्न आहे म्हणजे आहे की मुंबई प्रांताचे किंवा त्याला तुम्ही आता हे मुंबई शब्द येईल किंवा बॉम्बे येईल, कन्फर्म म्हणजे या ठिकाणी कन्फ्यूज होऊ नका. मुंबई प्रांत आला,
ठीक आहे. जर बॉम्बे प्रांत असा जर शब्द आला तरी पण ठीक आहे. आणि या बॉम्बे प्रांताचे किंवा मुंबई प्रांताचे जर पहिले मुख्यमंत्री जर कोण बनले असतील तर लक्षात ठेवायचं कोण बनलेले आहेत, बाळासाहेब गंगाधर खेर हे या प्रांताचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी बनलेले आहेत. ठीक आहे. अजून थोडंसं आपण पुढे जाऊया, एक एक स्टेप आपल्याला पुढे जायचे. सेकंड मुद्दा लक्षात ठेवायचा चला, मुंबई राज्य. आता बघा बरं का, मग इथं काय झालं, 15 ऑगस्ट म्हणजे 18 जुलै कायद्याचे नाव पण लक्षात ठेवायचं. 18 जुलै 1947च्या ऍक्टनुसार इथं भारताला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर माझा मुद्दा लक्षात ठेवायचा, या ठिकाणी लगेच काय झालंय, मुंबई राज्य हे त्या ठिकाणी निर्माण केले. आणि मुंबई राज्याचा कालखंड लक्षात ठेवायचा 1947 ते 1956 हा त्याचा ड्युरेशन आहे. आता या मुंबई राज्याची जी काही कॅपिटल सिटी होती ती लक्षात ठेवायचं मुंबई आहे. आता एक विषय अजून तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे, या मुंबई राज्यामध्ये एकूण जिल्हे किती हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तर मुंबई राज्यातले एकूण जिल्हे लक्षात ठेवा मित्रांनो, किती, 28 जिल्हे तुम्हाला सांगावे लागतील. आणि या मुंबई राज्यामध्ये अजून एक पॉईंट आहे, एकूण 2 मुख्यमंत्री होऊन गेले. त्यातले पहिले मुख्यमंत्र्याचा कालखंड 1947 ते 1952 पर्यंत आहे. आणि सेकंडचा कालखंड 52 ते किती 56 पर्यंत. मग पहिले मुख्यमंत्री कोण म्हणले तर बाळासाहेब गंगाधर खेर. म्हणजे बघा लक्षात ठेवायचं, मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण, बाळासाहेब गंगाधर खेर. आणि याच्या अगोदर आपण काय पाहिले, याच्या अगोदर आपण पाहिलं मुंबई प्रांत यांचे पण, म्हणजे बघा इथं फक्त एकच मुख्यमंत्री झाले प्रांताचे, ते बाळासाहेब गंगाधर खेर. आणि त्यानंतर इथं हे जे काही मुंबई राज्य आहे त्याचे एकूण 2 मुख्यमंत्री, त्यातले पहिले लक्षात ठेवायचं बाळासाहेब गंगाधर खेर आणि सेकंड लक्षात ठेवायचं मोरारजी देसाई. बघा विषय असा आहे आता इथं सेकंड जी स्टेप आहे ती आहे तुमची द्विभाषिक मुंबई राज्य, कालखंड 1956 ते 1960. तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता द्विभाषिक म्हणजे 2 भाषा बोलणारे लोक या प्रांतामध्ये राहत होते. एक तुमची भाषा आहे मराठी, अरे बरोबर की नाही, आणि सेकंड लक्षात ठेवायचं कोणती भाषा, गुजराती भाषा. प्रामुख्याने हे 2 लोकांची मेजॉरिटी या राज्यामध्ये होती, म्हणून आपण त्याला नाव दिले द्विभाषिक मुंबई राज्य. आणि अशा पद्धतीने हे द्विभाषिक मुंबई राज्य 1 नोव्हेंबर एक्झॅक्ट लक्षात ठेवायचं 1 नोव्हेंबर तारीख आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बरं का. लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जाईल की द्विभाषिक मुंबई राज्य कधी निर्माण झालं, तर आपल्याला कन्फर्म माहित असणं गरजेचं आहे की द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झाली आहे. आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले कोण, यशवंतराव चव्हाण. आता थोडंसं आपण थांबूया, कसं सांगतो तुम्हाला. आता जनरली बघा, आता यानंतर म्हणजे या द्विभाषिक मुंबई राज्यानंतर सरळ आपलं महाराष्ट्र राज्यच आहे. ओके, आता हे महाराष्ट्र राज्य म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्यामधनं महाराष्ट्र राज्य कसं निर्माण झालं, आता हा थोडा इतिहासातला पार्ट आहे, तो तुम्हाला इथे विचारला जाणार नाही. पण आपण काय करू, फक्त मेन कंटेंट. मग द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले यशवंतराव चव्हाण, कालखंड 1956 ते 1960. आणि मुद्दा लक्षात ठेवायचा तुम्हाला अजून 2 पॉईंट आहेत की द्विभाषिक मुंबई राज्याची विधानसभा किती सदस्यांची आहे आणि द्विभाषिक मुंबई राज्याची विधान परिषद. आता विधान परिषद हा शब्द तुम्हाला बोललेलो आहे मी. वास्तविकता महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून महाराष्ट्रामध्ये म्हणजे 1900 म्हणजे आता सरळ मुंबई प्रांत आपण त्याला म्हणूया, कारण की मुंबई प्रांताची स्थापना आता पाहिलं म्हणजे मुंबई प्रांत कालखंड आता पाहिलं आपण 1937च्या पुढे आहे, बरोबर की नाही. मुंबई प्रांताचा कालखंड इथं तुम्हाला सांगितलं मी, कालखंड 1937 आहे. ओके, आणि इथं काय झालं बघा, 1937 पासूनच या मुंबई राज्यामध्ये या ठिकाणी 2 सभागृह आहेत, एक तुमचं विधानसभा आणि सेकंड म्हणजे कोणतं, विधान परिषद. आता इथं जर तुम्ही आले तर द्विभाषिक मुंबई राज्याची जे काही विधानसभा आहे आता सध्याला 2022 मध्ये आपण आहोत, या कंडिशनला महाराष्ट्र राज्याची विधानसभा आहे 288 सदस्यांची. किती, 88, बरोबर आहे की नाही. आणि जी महाराष्ट्र राज्याची विधान परिषद आहे ती आहे एकूण 78 म्हणजे 78 सदस्यांची. पण जर आपल्याला परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला द्विभाषिक मुंबई राज्य, आपण कन्फ्यूज होतो, कारण की आपल्याला माहितीच नाही, आपल्याला फक्त हे माहिती आहे 288 आणि 78. पण माझा मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न आला की द्विभाषिक मुंबई राज्य आणि फक्त महाराष्ट्र राज्य अजून पुढे आहे तो आपण ते बघूया, पण द्विभाषिक मुंबई राज्याची विधानसभा सर्वांनी लक्षात ठेवायची किती आहे त्या ठिकाणी 296 आणि विधान परिषद लक्षात ठेवायची किती आहे त्या ठिकाणी 72. हे आकडेवारी आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला द्विभाषिक मुंबई राज्य विचारलं तर इकडे या 296 आणि या ठिकाणी 72 म्हणजे 72. पण जर तुम्हाला महाराष्ट्र राज्य विचारलं विधानसभा आणि विधान परिषद तर 288 आणि परिषद जर म्हणलं तर 78 आपल्याला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. ठीक आहे, आता थोडंसं आपण पुढे जाऊया. ओके, सेकंड आपला जो मुद्दा आहे, सेकंड मुद्दा लक्षात ठेवायचा महाराष्ट्र राज्य, ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. एक विषय
कन्फर्म लक्षात ठेवा. चला बघा, लिहून घ्यायची काही गरज नाहीये, काही काळजी करू नका. तुम्हाला रनिंगमध्ये जर काही घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता, माझ्या नोट्स तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड होतील, त्याची कोणी काळजी करू नका. ओके, चला आता विषय अजून समजून घ्यायचा. चला हां, बरं आता बरेचसे मुलं नवीन आहेत. ओके, बरेचसे मुलांच्या मनामध्ये भरपूर सारे प्रश्न असतील, ज्यांना विषयासंदर्भात किंवा सर लिहून घ्यायचं का, तुम्हाला जे काही तुमचे छोटे मोठे जे काही क्युरीज असतील, माझा हा नंबर आहे, वास्तविकता नंबर तुमच्याकडे असेल, खाली आहे तरी पण देऊन टाकतो. नंबर लक्षात ठेवा. चला 99 75 75 54 99 हा माझा नंबर आहे. ओके, 99 75 75 54 99 या नंबरवरती तुम्ही कॉल करून जे काही तुमचे छोटे मोठे डाऊट्स असतील ते क्लिअर करूया. ठीक आहे, बरं चला आपलं कंटेंटकडे आपण. आता महाराष्ट्र राज्य निर्माण कधी झाले? 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, बरोबर आहे की नाही? आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, बघा आता हा पॉईंट खूप बेसिक आहे. तुम्ही म्हणता सर हे तुम्ही खूप सोपं शिकवायले, पुढे या तुम्हाला सांगतो सोपं काय असतं हे तुम्हाला पुढे कळून जाईल. ठीक आहे, आता पहिला मुद्दा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री लक्षात ठेवू. चला यशवंतराव चव्हाण. त्यानंतर पहिले राज्यपाल तुम्हाला सांगावं लागेल ते म्हणजे कोणते? श्रीप्रकाश हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल आहेत. पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न यांच्यावर तर आहेतच, या श्रीप्रकाशवर प्रश्न आहे, पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा पण आहे की महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण, महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ त्या राज्यपाल पदावरती बसणारे व्यक्ती कोण, असे सिंपल आणि बारीक सारीक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातील. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्राची विधानसभा आणि विधान परिषद मी तुम्हाला मगाशी बोललेलो आहे. ओके, 1937 पासून हा मुंबई प्रांत आहे, मगाशी आपण पाहिले, आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. आणि महाराष्ट्र कधी निर्माण झाले? 1960 ला. म्हणजे मुद्दा लक्षात ठेवा. चला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनच महाराष्ट्रामध्ये विधान परिषद त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. बरेचसे राज्य असे असतात की त्या राज्यामध्ये विधान परिषद नसते, नंतर आपण ती निर्माण करतो, बरोबर आहे की नाही? घटना कलम आपण जर विचार केला तर 79 नुसार आहे ते, 79 नुसार तिथल्या विधानसभेवरती डिपेंड आहे की विधान परिषद निर्माण करायची की नाही ते, बरोबर आहे की नाही? आता माझा मुद्दा लक्षात ठेवू. चला महाराष्ट्रामध्ये निर्मितीपासूनच त्या ठिकाणी विधान परिषद आहे. मग महाराष्ट्र राज्याची जी विधानसभा आहे, महाराष्ट्र राज्याची विधानसभा, जर त्या विधानसभेची तुम्ही सदस्य संख्या पाहिली आता सध्याची, तर लक्षात ठेवा चला 288, आणि विधान परिषद लक्षात ठेवा चला किती? 78. पण मी तुम्हाला मागाशी बोललो होतो की जे द्विभाषिक मुंबई राज्य आहे, त्या द्विभाषिक मुंबई राज्याची जर तुम्ही विधानसभा जर पाहिली तर ती आहे 296 मेंबरची, 296. ओके, आणि जर तुम्ही द्विभाषिक मुंबई राज्याची जर विधान परिषद जर पाहिली तर ती आहे 72 मेंबर्स. ओके, म्हणजे 72 सदस्यांची. मुद्दा क्लिअर. आपण थोडंसं पुढे जाऊया. आता सध्याला लक्षात ठेवा चला महाराष्ट्रामध्ये एकूण जे जिल्हे आहेत, सध्याला जिल्हे लक्षात ठेवा चला किती? 36. पण आता बघा, मी तुम्हाला नंतर आपण ते बघूया, मी तुम्हाला तो शेवटी म्हणजे हे प्रकरणाच्या शेवटी तो एक चार्ट देणार आहे, त्याची तुम्ही काळजी नका करू. 1960 बद्दल तुम्हाला बोलतो मी, 1960. आता 36 जिल्हे कधी आहेत? हे 2022चे, बरोबर की नाही? पण ज्या वर्षी आपलं महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, कधी? 1 मे 1960, त्या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या किती होती मित्रांनो? 26 जिल्हे. आता सध्याला किती आहेत विचार जर केला तर 36 आहेत, बरोबर की नाही? आता मुद्दा लक्षात ठेवू चला, एकूण तालुक्यांचा आपण विचार करूया. सध्याला महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्यांची संख्या आहे 358. पण जर तुम्ही इथं 1960चा जर विचार केला तर 1960 ला महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? 235. पण थोडंसं आपण थांबूया. का थांबू त्याचं रिझन पण तुम्हाला मी सांगतो. बघा आत्ता जस्ट काही दिवसापूर्वी राज्यसभेचा पेपर झालाय, सगळ्यांना माहीत असेल. आणि त्या राज्यसभेच्या पेपरमध्ये बघा त्या ठिकाणी 235 ऑप्शन दिलेलंच नाहीये. त्यांनी ऑप्शन कोणते दिलेत? 239 एक ऑप्शन आहे आणि 229 एक ऑप्शन आहे. ओके, आता राज्यसभेची जी आन्सर की आलेली आहे, माझा मुद्दा लक्षात ठेवायचा मी तुम्हाला काय सांगतोय, असे आन्सर नंतर करेक्ट म्हणजे एक तर तो आता त्यामध्ये 235 पर्यायच नाहीये, त्यामुळे एक तर तो प्रश्न कॅन्सल होणार, बरोबर आहे की नाही? कारण की त्यामध्ये पर्यायच नाही 235. पण लक्षात ठेवायचं चला, इथं जर आपण बऱ्याचशा जर गोष्टी पाहिल्या, जर आपण महाराष्ट्र शासनाची जर 1960 पासून जर आकडेवारी जर पाहत आणली तर लक्षात ठेवा चला, ह्या आकडेवारीनुसार तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती लक्षात ठेवावी लागेल? 235 तालुके. त्यानंतर बघा महाराष्ट्रामध्ये आत्ता सध्याला एकूण 27 महानगरपालिका आहेत, परंतु 1960 ला महाराष्ट्रामध्ये फक्त 3 महानगरपालिका होत्या. तुमची पहिली महानगरपालिका पुणे महानगरपालिका होती 60 ला महाराष्ट्रामध्ये. ओके, अगोदरच बॉम्बे महानगरपालिका तर आहे, आणि अजून एक लक्षात ठेवा चला, ती म्हणजे कोणती महानगरपालिका? नागपूर महानगरपालिका. 60 बद्दल सांगितले. पण आता 2022 मध्ये सध्याला महाराष्ट्रामध्ये एकूण महानगरपालिका किती? 27 महानगरपालिका. आणि त्यातली त्यात काय करा, 27वी लक्षात ठेवा चला, जी आपण 2016 ला निर्माण केलेली आहे 27वी महानगरपालिका. ओके, आणि ती केली रायगड जिल्ह्यामध्ये एक ठिकाण आहे, ते म्हणजे कोणतं? पनवेल. या ठिकाणी काय केले?
27वी महानगरपालिका आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे. ओके, चल आता थोडंसं आपण पुढे जाऊया. आता थोडंसं आपण जर पुढे गेलो तर बघा, सध्याला महाराष्ट्रामध्ये एकूण नगर परिषदा किती आहेत? 234 आहेत. एकूण नगरपंचायती 124 आहेत. एकूण ग्रामपंचायती 28,332 आहेत. माझा एक मुद्दा तुम्ही अजून थोडंसं समजून घ्या. चला मी तुम्हाला काय सांगतोय, ही जे आकडेवारी असतात ना, हे जे आकडे असतात ना, हे बदलणारे आहेत. हे प्रत्येक वर्षी बदलणारे आहेत. कारण की का, इथं नगर परिषद असेल, नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल, हे निर्माण करणे किंवा एखादी ग्रामपंचायत रद्द करून एखादी आपण ज्याला काय म्हणतो गट ग्रामपंचायत निर्माण करणे, हे तिथले प्रशासकीय किंवा हे तिथले महानगरपालिका आयुक्त असेल किंवा त्या ठिकाणी काही बऱ्याचशा बाबतीमध्ये आपलं राज्य सरकार असेल, यांच्यावर हे डिपेंड आहे. ओके, मग हे आकडे कसे आहेत? हे सर्व फ्लेक्झिबल आहेत, परंतु जिल्ह्यांचे, तालुक्यांचे हे आकडे फिक्स आहेत. हे आकडे बदलणार आहे त्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळं आत्ता फक्त एवढं लक्षात ठेवू. चला, परंतु मी सर्वांना सांगेल की ज्यावेळेस तुमची परीक्षा आहे, ओके, परीक्षेच्या अगोदर ॲटलिस्ट 1 महिना हे आकडे जे आहेत हे तुम्ही एकदा चेक करा. कारण की आत्ता तुम्हाला हे दिलेत मी, कदाचित तुमचा पेपर ज्यावेळेस होईल त्यावेळेस हे म्हणजे कदाचित बदललेले असू शकतात ना, त्यामुळे थोडेसे फ्लेक्झिबल आहेत ते, तेवढी गोष्ट फक्त करून घ्या. आता इथून तुम्ही खाली कन्फर्म पकडत चला. ठीक आहे, आता सध्याला महाराष्ट्रामध्ये एकूण कटक मंडळे लक्षात ठेवा चला 7 आहेत. त्यानंतर एकूण खेड्यांचा आपण जर विचार केला तर 43,665 खेडे. एकूण जर तुम्ही शहरांचा विचार केला तर 534 शहरं. त्यानंतर एकूण प्रशासकीय विभाग 6, एकूण प्रादेशिक विभाग 5 आहेत. प्रशासकीय विभाग कशाला म्हणायचं, प्रादेशिक कशाला म्हणायचं? ओके, त्यानंतर पुढचे तुमचे फिजिकल डिपार्टमेंट कशाला म्हणायचं, ज्याला आपण प्राकृतिक विभाग म्हणतोय आपण, ते प्रकरण, हे सगळं पुढे तुम्हाला प्रकरण आहेत. ओके, तुमचं स्पेशल प्रकरण आहे महाराष्ट्रातील एक सरळ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट, त्यानंतर महाराष्ट्रातील रिजनल डिपार्टमेंट, आणि थर्ड प्रकरण आहे तुमचं महाराष्ट्रीयन फिजिकल डिपार्टमेंट. आपण ते पुढे कव्हर करूया. ठीक आहे, चला. त्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये मग एकूण जे काही प्राकृतिक आहेत त्यांचं संख्या लक्षात ठेवू चला 3. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण पंचायत समित्या 351 आहेत. एकूण जिल्हा परिषदा 34 आहेत. वास्तविकता लक्षात ठेवू चला, महाराष्ट्र जिल्हा परिषद, ओके, आणि पंचायत समिती अधिनियम आहे 1961चा. या 61च्या अधिनियमानुसार आपण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी त्या ठिकाणी जिल्हा परिषद स्थापन करण्याची त्यामध्ये प्रोव्हिजन आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये मग जिल्ह्यांची संख्या आहे 36. तर मग 36 जिल्हा परिषद पाहिजे की नाही? परंतु महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे असे आहेत, 2 की त्यांच्यामध्ये तिथं जिल्हा परिषद नाही आहे. म्हणून लक्षात ठेवू चला, महाराष्ट्रामध्ये एकूण सध्याला जिल्हा परिषदा किती? 34 आहेत. मग ते 2 जिल्हे कोणते? तर मुंबई शहर लक्षात ठेवू चला, आणि दुसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर. या 2 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदा नाहीत. म्हणून सध्याला महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदेची संख्या किती आहे? तर 34 लक्षात ठेवा चला. किती? 34. ओके, अजून एक विषय इथं आपल्याला पाहायचा आहे की बघा, माझा मुद्दा लक्षात ठेवा चला. हां, आता तुम्ही अशा काही जर कमेंट करताल तर ते कमेंट बघायला एवढं वेळ नाही मित्रांनो. ठीक आहे, इकडे कंटेंट लक्ष द्या. मी तुम्हाला आत्ता कटक मंडळे 7च सांगितलेत ना, तर 7च कन्सिडर. 8वा तुम्ही आणलं कुठून मध्येच, आणि तुम्ही विनाकारण वेस्ट कमेंट करू नका. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, तुमचे जेवढे काही प्रश्न आहेत, जेवढे काही छोटे मोठे मायनर क्युरीज आहेत, मी तुम्हाला नंबर दिला माझा, तर नंबर बघत चला. ओके, आता तुम्ही टाईम वेस्ट क्वेश्चन विचारता की ज्याला ते व्हॅल्युएबल नाही आहे बिलकुल. ते आता कन्फर्म मी सांगितले तुम्हाला की बाबा महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे 8 आहेत. वारंवार तुम्ही ते कमेंट करत चाललाय, तुमचंही त्यामध्ये मानसिकता खराब होते. ओके, आणि तसा प्रश्न बिलकुल लक्षात ठेवा चला, सध्याला महाराष्ट्रामध्ये 7 कटक मंडळे कन्फर्म सांगितले मी. ओके, आणि जर आता याच्यापेक्षा स्लो काय असणार आहे मॅडम? कोण म्हणतोय ते? सुयाली जाधव. बेटा याच्यापेक्षा स्लो काय असणार आहे? ओके, याच्यापेक्षा स्लो घ्यायचं म्हटलं तर म्हातार होऊ सगळे आपण इथं, तरी तुमचा भूगोल संपणार नाही आहे. तुमचा पहिला दिवस आहे, थोडंसं एकदा सवय लागून द्या. ओके, कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा चला, आपण काय आइन्स्टाईन नाही आहे. पहिल्या दिवशी आपल्याला सगळं समजायला तुम्हाला हे रिपीट करावं लागतं, त्यावेळेस समजतं पहिलं ते. आणि आपल्या माइंडमध्ये काय असतं, एकदा की एखादी गोष्ट पाहिली गेली की ती लगेच आपल्याला कळाली पाहिजे. मित्रा, स्पर्धा परीक्षा आहे ती, ठीक आहे, इतक्यात तुम्ही एवढं बी संयम ठेवा. स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचे पेशन्स महत्त्वाचे आहेत. जो मुलगा पेशन्स ठेवतो 100% त्याला कोणीच अडवू शकत नाही. मी तुम्हाला अजून पण सांगतो. ओके, जो मुलगा पेशन्स असू द्या. एखादा मुद्दा जर तुम्हाला नाही समजला, इरिटेट व्हायचं नाही आहे, थोडं पेशन्स ठेवायचे, तेवढ्या पुरतं थोडं पॉज करायचं आणि पुढं कंटिन्यू करायचं. ठीक आहे, जो मुद्दा समजला नाही कुठं लिहून ठेवा, तो नंतर मला मेसेज करा, मी त्याचं विश्लेषण देईल ना. पण तुम्ही त्याच मुद्द्यावर अडकून जर बसले तर तुम्ही तिथंच थांबाल आणि लाखो हजारोनी मुलं तुमच्या पुढे निघून जातील. जरा माइंड यूज करा. ठीक आहे, मी अजून पण सांगतो तुम्हाला. आणि ही स्पर्धा परीक्षा आहे, या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच गोष्ट तुमची तारू शकते, एक असेल तुमचा संयम
आणि तो तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर संयम नसेल तर सांगतो खूप मोठा अंधकार आहे. संयम ठेवा. 100% तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत जाल. आणि एखादा जर मुद्दा तुम्हाला समजला नाही, त्या मुद्द्यावरती अडकू नका, थांबू नका, पुढं चला, पुढं चला. तो कुठेतरी साईडला लिहून ठेवा. नंतर मला मेसेज करा, मला कॉल करा, तसं मी तुम्हाला स्पष्टीकरण देईल. चालेल, ठीक आहे. चला आता थोडंसं आपण पुढे जाऊया. एक एक पॉईंट आपण त्या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, चला. आता विषय असा आहे, चला आता मुद्दा असा आहे की बघा, सध्याला महाराष्ट्रामध्ये हे जे काही मेन पॉईंट आहेत ज्याबद्दल तुम्हाला मी आता बोललेलो आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हा परिषदा किती? 34. 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाही, म्हणजे 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा नाहीत. एक आहे तुमचा मुंबई शहर आणि सेकंड लक्षात ठेवू चला मुंबई उपनगर. या 2 जिल्ह्यामध्ये आपल्याला जिल्हा परिषदा पाहायला मिळत नाहीत. ओके. त्यानंतर आपण थोडक्यात जर विचार केला, बघा महाराष्ट्राचा जो काही या ठिकाणी स्टेट ॲनिमल आहे, म्हणजे स्टेट प्राणी कोणता, हे तुम्हाला कधी कधी विचारलं होतं की नाही? अरे विचारलं जातं या. तुम्ही म्हणता सर तुम्ही खूप सोपं सांगताय आम्हाला. हे सोपंच असतं मित्रांनो. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये जो पॉईंट सगळं सोपा असतो, सर्वात जास्त धोका त्यापासून असतो आपल्याला. हे तुम्हाला फक्त ट्रेलर आहे, अजून तुम्हाला भरपूर पुढे घेऊन जायचंय मला. ओके. मग महाराष्ट्र राज्याचा जो काही प्राणी आहे तो लक्षात ठेवायचा. कोणता राज्य प्राणी? शेकरू नावाचे खार आहे, जी महाराष्ट्रामध्ये वास्तविकता लक्षात ठेवायचा. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी आपलं जे काही अभयारण्य आहे, त्या अभयारण्यामध्ये तुम्हाला ही जी शेकरू नावाची खार आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग तुम्हाला बघा कधी कधी काय होतं, आपण जनरली फक्त एकच असा रट्टा मारून ठेवतो की महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू शेकरू शेकरू. पण तुम्हाला आयोग इथे प्रश्न विचारतच नाही ना. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न काय विचारताय? मग मल्टिपल चॉईस, बरोबर, मल्टिपल, एका खाली एक 2-3 ऑप्शन असतील. पहिलं प्राणी महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी शेकरू, ही नाव शेकरू आहे, शेकरू फक्त. दुसरं ऑप्शन शेकरू हे काहीतरी वेगळंच टाकताल, बरोबर. शेकरू आहे, हे शेकरू हे बदक आहे, किंवा शेकरू हे कासव आहे, शेकरू हा ससा आहे. अरे पण शेकरू काय आहे कळतं की नाही? हे तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की नाही? शेकरू बदक आहे, कासव आहे, ससा आहे का खार आहे? मग शेकरू काय? खारुताई. लक्षात येते का? खार आहे ते, हे पण लक्षात ठेवायचं. आणि थर्ड तुम्हाला हे विचारलं जाईल की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये शेकरू नावाची खार कुठं आढळते? मग लक्षात ठेवायचं पुणे जिल्ह्यामध्ये. आता सांगितलेलं अभयारण्य कोणतं? भीमाशंकर नावाचं अभयारण्य, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा काही स्टेट ट्री आपण ज्याला म्हणतोय स्टेट ट्री, तो कोणता आहे? मँगो. लक्षात ठेवायचं आंबा. ओके. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचं जे काही फुलपाखरू आहे राणी पोकळी लक्षात ठेवायचं, ज्याला आपण ब्ल्यू मॉर्मॉन म्हणतोय. आता मुद्दा लक्षात ठेवायचं, ही ब्ल्यू मॉर्मॉन सर्वात जास्त प्रमाणामध्ये कुठे तुम्हाला पाहायला मिळतं? पॉईंट आहे, बरोबर नाही? मग बघा सातारा जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलर एक आपल्या तिकडे एक प्लॅटो आहे, म्हणजे आपण पठार म्हणतोय. बघा कास नावाचं पठार आहे. कोणतं? कास. या कास पठाराला बघा बरं काय सांगतोय, कास पठाराला महाराष्ट्रातील जैव विविधता, कास पठार सातारा जिल्ह्यामध्ये, नंतर येईल पुढे तुम्हाला सांगेल मी ते. या कास पठाराला महाराष्ट्रातील जैव विविधतेचा डायरेक्ट हॉटस्पॉट म्हणायचं. काय म्हणायचं? हॉटस्पॉट. कशाला? या पठाराला. आणि या पठारामध्ये आपलं जे काही ब्ल्यू मॉर्मॉन आहे, ज्याला आपण राणी पाकुळी म्हणतोय, ओके, जे आपल्या महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू आहे, ते तुम्हाला तिथं जास्तीत जास्त पाहायला मिळेल. ठीक आहे. चला आता पुढचा मुद्दा आपण जर पाहिला तर महाराष्ट्र राज्याचे काही राज्य पक्षी आहे, लक्षात ठेवायचं हरियाल, हरावट. ओके. त्यानंतर राज्य फूल पण तुम्हाला कधी कधी विचारलं जाईल. ओके. मग त्यामध्ये स्टेट फ्लॉवर जर विचारलं तर तामण आहे. त्याचे 1-2-3 नावं लक्षात ठेवायचं. जारूल आहे, तामण आणि जारूल. किंवा त्याला अजून एक नाव आहे बघा, ते म्हणजे कोणतं? मोठा बोंडारा. हे नावं आपल्याला प्रॉपरपणे तिथं माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला आता बघा आपण थोडंसं अजून जर पुढे गेलो तर सेकंड मुद्दा लक्षात ठेवायचा, महाराष्ट्राची जी काही हिस्टॉरिकल कॅपिटल आहे. सिंपल पॉईंट. हिस्टॉरिकल कॅपिटल आपण कोणत्या डिस्ट्रिक्टला म्हणतो? लक्षात ठेवायचं कोणत्या डिस्ट्रिक्टला? कोल्हापूर डिस्ट्रिक्टला, बरोबर नाही? त्यानंतर आपण जर विचार केला, त्यानंतर महाराष्ट्राची जी काही कल्चरल कॅपिटल आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल, कोणती? पुणे. त्यानंतर महाराष्ट्राची जी काही टुरिझम कॅपिटल आहे, लक्षात ठेवायचं. आता इथं तुम्हाला काय करायचं बघा, महाराष्ट्राची टुरिझम कॅपिटल कोणता आहे? औरंगाबाद. सॉरी, कॅपिटल कोणती? औरंगाबाद. पण जर महाराष्ट्राचं तुम्हाला टुरिझम जर जिल्हा जर विचारला, काय? टुरिझम जिल्हा. लक्षात येतं का? महाराष्ट्राचा पहिला टुरिझम म्हणजे महाराष्ट्राचा पहिला टुरिझम मराठीमध्ये काय म्हणतात? पर्यटन जिल्हा. महाराष्ट्राचा पहिला जो पर्यटन जिल्हा आहे तो लक्षात ठेवायचा कोणता? सिंधुदुर्ग. अरे कळतंय का? आणि महाराष्ट्राचं जे काही टुरिझम कॅपिटल आहे ती तुम्हाला सांगावं लागेल, ती म्हणजे कोणती? औरंगाबाद. ठीक आहे. आता थोडंसं आपण पुढे जाऊया. बघा इथं अजून तुम्हाला बरेचसे बेसिक पॉईंट आहेत, ते आपण ते नंतर तुमचे स्टेप बाय स्टेप कव्हर करूया. आता एक माझा मुद्दा लक्षात ठेवायचा, मग महाराष्ट्राचा जर तुम्ही अति पूर्वेकडला जर जिल्हा पाहिला, अति दक्षिणेकडला जिल्हा, अति उत्तरेकडला जिल्हा आणि अति पश्चिमेकडला जिल्हा, बरोबर नाही? मग आपल्याला काय करायचं बघा मित्रांनो, हे खूप क्रिटिकल मुद्दे आहेत, समजून घेत चला. महाराष्ट्राचा
हे जे काही अति पूर्वेकडले जिल्हे आणि तालुके आहेत ते पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग एकाच चार्ट मध्ये काय करूया, हे सर्व अति टोकाकडील जिल्हे आणि तालुके आपण त्यामध्ये कव्हर करू. ओके, मग लक्षात ठेवत चला, जर जिल्हे आणि तालुके जर तुम्ही अति टोकाकडले पाहिले तर लक्षात ठेवत चला, इथं आपण सुरुवात करू. अति पश्चिमेकडला जिल्हा कोणता, पश्चिम असेल, बरोबर आहे की नाही. त्यानंतर अति पश्चिम झालं. अति पूर्वेकडला जिल्हा कोणता, त्यानंतर अति उत्तरेकडील जिल्हा कोणता, अति उत्तर असेल म्हणजे डायरेक्ट टोक असेल ते, ठीक आहे, अंतिम टोक, त्याच्यानंतर डायरेक्ट दुसरं राज्य लागतंय. आणि अति दक्षिणेकडला जिल्हा कोणता, बरोबर आहे की नाही. मग हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. क्लिअर, लक्षात ठेवत चला, ह्या दिशा तुम्हाला माहीत करून घ्यायच्यात. त्यानंतर बघा या ठिकाणी जिल्हा तुम्हाला समजून घ्यायचा आहे की अति टोकाकडला जिल्हा कोणता, आणि त्यानंतर लक्षात ठेवत चला तुम्हाला तालुका समजून घ्यायचा आहे, अति टोकाकडील तालुका कोणता. क्लिअर. आता एक पॉइंट तुम्ही नेहमी लक्षात ठेवू चला, मी काय सांगतोय. ओके, आता विषय असा आहे की महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडला जर तालुका जर कोणता असेल तर लक्षात ठेवा मित्रांनो, तो कोणता आहे, पालघर तालुका. त्यानंतर अति पूर्वेकडला जर तालुका कोणता असेल तर लक्षात ठेवत चला, गडचिरोली तालुका कोणता, गडचिरोली. त्यानंतर अति उत्तरेकडील जर तालुका जिल्ह्याबद्दल चर्चा करतो आपण, ठीक आहे. महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडील जिल्हा कोणता, पालघर. अति पूर्वेकडला जिल्हा कोणता, गडचिरोली. त्यानंतर अति उत्तरेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्रामध्ये, तर तो आहे नंदुरबार. कोणता, नंदुरबार. आणि अति दक्षिणेकडे जर महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा असेल तर लक्षात ठेवत चला, कोणता जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्हा. कोणता, सिंधुदुर्ग. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे आहे. आता थोडक्यात मुद्दा लक्षात ठेवत चला. ओके, चलो. विकी सिरसाट, बेटा विकी तू माझं पहिलं लेक्चर करतोय, थोडंसं संयम ठेव बेटा. मी सगळ्या गोष्टीचे मॅप आहेत पुढं, तुम्हाला एक कळत नाही, तुम्ही नवीन आहात का जरा स्पर्धा परीक्षेमध्ये, वेट करा, सांगतो तुम्हाला मी, संयम ठेवा. तुम्हाला प्रत्येक सेशनचे मॅप आहेत, हे फक्त तुम्हाला समजतं की हे लेक्चर तुमचं कोणतं आहे. हे इंट्रोडक्शन लेक्चर आहे, ते कळतंय का, ही फक्त प्रस्तावना आहे, अजून भूगोल सुरू नाही झाला तुमचा पहिलंच लेक्चर आहे, फक्त प्रस्तावना देतो तुम्हाला मी, अजून तुमचं भूगोल सुरू केलेलं नाही. संयम ठेव बेटा थोडं, ठीक आहे. चला, प्रत्येक पॉईंट क्लिअर होतील, आणि जर संयम ठेवला तर 100% तू तुझ्या ध्येयापर्यंत जाशील. पण एवढं गडबड करू नको, ठीक आहे. हे तुमचं अजून भूगोल सुरूच नाही झाला, नंतर तुम्हीच पागल होऊन जाल. मस्त तुम्ही काय सांगाल, एवढं डीपमध्ये सांगत असते कुठं, तुम्हीच सांगताल मला. कारण की तुम्हाला अजूनही सांगतो, महाराष्ट्रामध्ये एक्झाम ओरिएंटेड जर भूगोल जर कोणी घेत असेल तर तुम्हाला नंतर लक्ष देऊन येईल की आपण किती डीपमध्ये जातोय. आता जी पाठीमागे तुमची जी काही कंबाईन झाली ना पूर्व परीक्षा, ओके, या पूर्व परीक्षेमध्ये आपल्या बॅच मधलेच कितीतरी मुलं आहेत. आता माझ्या कंटिन्यू बॅचेस सुरू असतात, 15 पैकी डायरेक्ट 13 प्रश्न आपल्या नोट्स मधले आहेत. गडबड करू नका, फक्त संयम ठेवा. आणि आपल्याकडं मॅप भरमसाठ आहेत, कारण की आता ऑल इन महाराष्ट्रामध्ये आम्ही शिकवतोय, बरोबर नाही. मॅप तर असणारच आहेत ना. आपण हे तुमचं एक इंट्रोडक्शन लेक्चर आहे फक्त, त्यामुळे फक्त मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके, चला आता थोडंसं आपण पुढे जाऊया. ठीक आहे. पुढचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राचा अति पश्चिमेकडला जो तालुका आहे त्या तालुक्याचं नाव लक्षात ठेवायचं काय, पालघर तालुका आहे तो. त्यानंतर महाराष्ट्राचा अति पूर्वेकडला तालुका जर कोणता असेल तर तो लक्षात ठेवायचा भामरागड तालुका. ओके, त्यानंतर महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडे जर कोणता तालुका असेल तर त्याचं नाव तुम्हाला कन्फर्म माहित असणं गरजेचं आहे, तो म्हणजे नवापूर तालुका. आणि महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडे जर कोणता तालुका असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे, तो म्हणजे कोणता, दोडामार्ग तालुका. कोणता, दोडामार्ग. हे तुम्हाला महाराष्ट्राच्या अति टोकाकडले, ओके, अति टोकाकडले जिल्हे आणि तालुके माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचा अति टोकाकडे जिल्हा कोणता, अति टोकाकडला तालुका कोणता. तर हे थोडंसं काय करा, तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत राहा. ठीक आहे. बरं, चला आता बघा एक मुद्दा इथं जो आपला सुरू आहे. ठीक आहे, आपण फक्त हे तुम्हाला प्रस्तावना टाईप मी त्या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. आता एक मुद्दा लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी मी जे तुम्हाला हे भूगोल जो सुरू केलाय, लक्षात ठेवायचं मी काय सांगतोय, हे फक्त तुमचं मी पहिलं जे पॉईंट आहे, फक्त पहिला पॉईंट कोणता, पहिला पॉईंट कळतंय का. म्हणजे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवत चला, आत्ता शिक फक्त काय झालंय इथं, हा मुद्दा आपला संपलाय, कोणता, स्थापनेचा. फक्त एकच मुद्दा या ठिकाणी आपला संपलाय, तो म्हणजे कोणता, स्थापनेचा. एक पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, तुमचा कव्हर करायचं. म्हणजे एक गोष्ट तुम्ही आता कन्फर्म लक्षात ठेवत चला, जर 1 मे 1960 म्हणजे महाराष्ट्राची स्थापना पाहण्यासाठी आपल्याला जर 1 तास लागत असेल तर विचार करा, आपल्याला अख्खा महाराष्ट्र पाहायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला एक गोष्ट मी कन्फर्म सांगतो, फक्त हे माझं जे काय आता आपण लेक्चर करणार आहोत ना माझ्या महाराष्ट्राच्या भूगोलचे, तुम्ही माझे लेक्चर करताल, तुमच्या आयुष्यातले हे शेवटचे लेक्चर असतील. याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातल्या कोणत्याच शिक्षकाचे महाराष्ट्राच्या भूगोलचे लेक्चर करण्याची मी वेळ तुमच्यावर येऊन देणार नाहीये. क्लिअर. चलो, फक्त काय करा, संयम ठेवा बाळांनो.
ओके. आणि पहिलाच दिवस आहे बऱ्याचशा मुलांचा, त्यामुळे थोडेसे संयमी राहा. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू, चला हे तुमचं फुल अँड फायनल भूगोल असेल. या ठिकाणी तुमचा भूगोलचा शोध संपणार आहे, डायरेक्ट तुमच्या हातामध्ये पोस्ट असणार आहे ह्या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करून. ठीक आहे, त्यामुळे आपण भेटू उद्याच्या लेक्चरमध्ये आणि थांबूया. उद्या पुन्हा दुसरा पॉईंट करू आपण. एक एक पॉईंट तुमचा मी कव्हर करून, काही टेन्शन नका घेऊ. जर काही प्रश्न असतील तर नंबर तुम्हाला मी दिलेला आहे, त्या नंबरवरती मला मेसेज करा, कॉल करा. भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.